या बातमीचे प्रायोजक आहे शुभम मंगल कार्यालय वरवडे। वाढदिवस सेलिब्रेशन, लग्न समारंभ, नामकरण, डोहाळे सोहळा, पार्टी रिसेप्शन सह सर्व कार्यक्रमासाठी तसेच धार्मिक सहलींसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय माफक दरात उपलब्ध करून दिली जाईल। बुकिंगसाठी संपर्क 9766 49 91 26 83 29 14 65 19। आमचा पत्ता शुभम मंगल कार्यालय वरवडे टोल नाका पाण्याच्या टाकी शेजारी वरवडे। जर धक्का लावाल तर शिवरायांचा गणिमिकावा प्रशासनाला दाखवून देऊ। माढा तालुक्यातील पडसाळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ शिवस्मारक गेल्या 3 वर्षापासून झाकलेल्या अवस्थेत होते। हे झाकलेले शिवस्मारक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे दादा आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच खुले करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास दुग्धाभिषेक घातला। पुढील काळात पडसाळीतील या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ शिवस्मारकास प्रशासनाने स्पर्श जरी केला तर आम्ही शिवरायांचा गणिमिकावा काय असतो किंवा शिवाजी महाराजांनी लढायला कसं शिकवलंय हे दाखवून देऊ असा इशारा देण्यात आला आहे। ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा। मी संभाजी आगाव, सर्वांना जय शिवराय। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बाळराजे दादा आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण मराठवाड्याभर महाराष्ट्रभर आम्ही छत्रपती शिवरायांचा असेल सर्व महापुरुषांचे विचार करण्याचं काम करतो। त्यासोबतच छत्रपती शिवरायांची प्रतिमा ही प्रत्येक गावामध्ये असावी, प्रत्येक महापुरुषांची प्रतिमा ही प्रत्येक गावामध्ये असावी, कारण येणाऱ्या तरुण पिढीला शिवरायांच्या असतील सर्व महापुरुषांचे विचार कसे पोहोचतील याचं कार्य बाळराजे आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर करण्याचा प्रयत्न करतो। आणि आज आम्हाला व मला या पडसाळ गावामध्ये छत्रपती शिवरायांची सेवा करण्याचा एक संधी भेटली आणि खरंच अभिमान वाटतो की आज आम्ही पडसाळ गावामध्ये येऊन छत्रपती शिवरायांचे अश्वारूढ शिवस्मारक जे झाकले गेलेले होते 3 वर्षापासून आणि ते धर्मवीर प्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही आज ओपन केले। या प्रशासनाला जाहीर इथे आव्हान देईल की आता जर तुम्ही या स्मारकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच धर्मवीर प्रतिष्ठान आणि महाराष्ट्राचे सर्व शिवशंभू भक्त प्रशासनाला शिवाजी महाराजांचा गणिमिकावा काय असतो आणि शिवरायांनी लढाईचं कसं शिकवलं हे नक्कीच आम्ही सांगितल्याशिवाय राहणार। जय शिवराय।